नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कुकडी साखर कारखान्याकडील थकीत रक्कम व योग्य ऊस दराच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मुक्काम आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सर्व खासगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांना बोलावून बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिवसेनेचे अभिजित पोटे, शिवसेनेचे बाबूशेठ टायरवाले, महादेव आव्हाड, संजय वाघ, सोमनाथ गर्जे, युसुफ पठाण, बाळासाहेब कदम, कृष्ण सातपुते, सोपान चावरे, सचिन लांबे, संदीप दाडगे, अशोक हसुळे, सुनील करडिले, गणेश शेलार, अमोल तांबे, राहुल फुंदे, गणेश सातपुते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की गाळण हंगाम सुरू होण्यापूर्वी दर जाहीर न करणे, निसर्गातील अडचणी व पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीत टाकणे, तसेच घोषणांप्रमाणे भाव न देणे असे अनेक मुद्दे शेतकऱ्यांनी मांडले. या बैठकीत 14 मागण्या सांगण्यात आल्या व पहिली मागणी 3,550 रुपये प्रतिटन कुठलेही कपात न करता भाव देण्यात यावा व कुकडी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे 711 रुपये प्रतिटन थकीत पैसे तात्काळ बँक खात्यात जमा करावे, अशी पहिली व ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागील हंगामातील तुटलेल्या ऊसाचे RSF प्रमाणे हिशोब करणे, साखरेचा उतारा योग्य पद्धतीने दाखवणे, वजन काटे व सॉफ्टवेअरमधील फेरफार हे सर्व वजनाचे काटामारी करत आहेत. शेतकऱ्यांना बाहेरून करण्याची परवानगी देण्यात यावी व सहाय्यक आयुक्त यांनी देखील सक्तीचे आदेश द्यावे. शेतकऱ्यांनी सांगितलं की कारखान्यांकडून जाणीवपूर्वक साखर उतारा कमी दाखवून FRP कमी केली जाते. तसेच 750 रुपयांपेक्षा जास्त तोडणी वाहतूक खर्च आकारू नये. कारखान्याच्या 25 किलोमीटर क्षेत्र सीमेच्या बाहेरून ऊसाची वाहतूक करून इतर शेतकऱ्यांवर अनावश्यक भार टाकू नये, अशाही मागण्या करण्यात आल्या. वजन काट्यावर फेरफार करणाऱ्या व ऑडिटमध्ये अनियमितता करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून साखर सहसंचालक गोंदे यांनी आम्हाला पत्र काल दिलं होतं की आज 18 तारखेला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी बोलावून या ठिकाणी बैठक होणार म्हणून. बैठकीला आम्ही गेलो, बैठक झाली. बैठकीमध्ये आम्ही आमच्या मागण्या 14 ज्या मागण्या आहेत. पहिली मागणी आमची 3550 रुपये भाव या ठिकाणी कुठलीही कपात न करता द्या. RSF मधून होणारी चोरी, तुमची जी रिकव्हरी आकारण्याची जी पद्धत आहे ती चुकीची आहे. तुम्ही इथं 3% 2.5% रिकव्हरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्व साखर कारखानदार या ठिकाणी चोरून खाता, हा आम्ही त्या ठिकाणी जबाबदारीने आरोप केलेला आहे. कारण ही रिकव्हरी आकारण्याची पद्धत पूर्ण कशी चुकीची आहे आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी, शिवसेनेच्या आणि उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पटून देण्याचं म्हणजे वस्तुस्थिती सांगितलेलं आहे. या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जी वजनाची काटेमारी होती ऊसाच्या वजनामध्ये, तर आम्ही फक्त जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब हा विषय तुमच्या कक्षेतला आहे हो, की तुम्ही किमान शेतकऱ्यांना खाजगी काट्यावर वजन करण्यासाठी निर्बंध कारखाने आणतात ते आणू देऊ नका. निर्बंध आणतात म्हणजे काय करतात, गाडी कारखान्यात आल्यानंतर साईडला लावून देतात खाजगी काट्यावर जर गाडीचं वजन झालं, कारण ती गाडी कारखान्यामार्फत आलेली असते. म्हणून तर बाहेर शेतकऱ्यांना काटा करण्याची परवानगी द्या, कुठेही अडचण आली नाही पाहिजे. कारखान्यांना सक्तीचे आदेश सहाय्यक आयुक्त तुम्ही सुद्धा द्या, ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, गेल्या 2 वर्षापासून कुकडी कारखान्याने 711 रुपये प्रतिटनाला या ठिकाणी पैसे दिलेले नाही. 2-3 तालुके आहेत, नेवासा, शेवगाव आहे, श्रीरामपूर आहे, या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांनी पैसे दिलेले नाही. कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना मात्र त्यांनी 2911 रुपयांनी पैसे देऊन कधीच मोकळे झालेले आहेत ते. या ठिकाणी आज बैठकीत आम्हाला सांगितलं होतं 31 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत की कुकडी कारखान्याचे पैसे 17 तारखेच्या आतमध्ये देऊ, म्हणून आम्ही 17 तारखेचा अल्टिमेटम देऊन कालपासून या ठिकाणी मुक्काम आंदोलनाला बसलेलो आहे. विविध 14 मागण्या पण आहेत आमच्या, त्याच्यासाठी पण आंदोलन चालू आहे. 3550 ची पण मागणी आहे. पण आज कुकडी कारखान्याचे चीफ अकाउंटंट आज या मीटिंग मध्ये उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलं त्यांना की तुम्ही किती दिवसात पैसे देणार आहे, किती अजूनही मोगमच बोलतायत 15 दिवसांनी देऊ किंवा लोन मंजूर व्हायला महिना लागेल. म्हणजे कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना द्यायला पैसे त्यांच्याकडे आणि कार्यक्षेत्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही, यांचे कारखाने चालत नाही म्हणून यांनी दुसऱ्या कारखान्यातून ऊस आणला, दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला ऊस घेऊन आले आणि शेतकऱ्यांचा ऊस चोरूनच आणला. या ठिकाणी मी जबाबदारीने बोलतो.
मग या ठिकाणी या फरफी प्रमाणे जर साखर आयुक्त म्हणतात पैसे दिले आणि जाहीरनाम्याचा भाव 2911, मग शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही का या ठिकाणी? या फरफीच्या कायद्यामध्ये तुम्ही साखर कारखान्याला सोडून देऊ शकत नाही, ही भूमिका आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितली. तुम्ही तातडीने या ठिकाणी आदेश द्या गुन्हे दाखल करायचे. पण त्या ठिकाणी चीफ अकाउंटंटने मध्यस्थी भूमिका घेऊन त्या ठिकाणी उभा राहून सांगितलं की आम्ही 15 दिवसात 20 दिवसात पैसे या ठिकाणी देऊ. त्या बैठकीमध्ये मी स्पष्ट अशी मागणी केलेली आहे की तुम्ही आम्हाला जे काय मागण्या, आम्ही 14 मागण्या केल्या, त्या मागण्या बाबतीत तुमची भूमिका काय, साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी म्हणून तुमची भूमिका काय, साखर कारखान्यांची भूमिका काय, आणि कुकडीच्या कारखान्याच्या शेतकऱ्यांचे फसलेले पैसे आहेत ते कसे मिळणार, त्याचं आम्हाला लेखी पत्र द्या. तुमच्या आम्हाला येऊ द्या लेखी स्वरूपात, आम्ही ते वाचू आणि ठरवू आणि मग सांगू की ते आमचं मुक्काम आंदोलन चालू ठेवायचंय की बंद करायचंय. कडाक्याच्या थंडीमध्ये माझे 3 शेतकरी या ठिकाणी अत्यवस्थ झालेले आहेत. मायनस मध्ये तापमान होतं पहाट, कडाक्याची थंडी आहे, हाल होऊन राहिलेत लोकांचे, खायला अन्न नाही. या ठिकाणी आम्ही अन्न मिळून तसं गावाकडून डबे मागून या ठिकाणी खातोय. हे कलेक्टर साहेबांना सांगितलं अजून 15 दिवस पुढे जर कारखाना जाणार असेल आणि तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या संवेदना जर या ठिकाणी कळत नसतील तर तुमचं आज पत्र आम्हाला या ठिकाणी मिळालं नाही. भूमिकेवर काय, तर आम्ही आमची भूमिका आजच या ठिकाणी सांगू. आमची भूमिका असणार आहे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. कोल्हापूरच्या धर्तीवर, कर्नाटकच्या धर्तीवर आंदोलन होतील. आणि मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे, शिवसेनेचा शिवसैनिक आहे. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले आहेत. या ठिकाणी शेतकरी सेनेचे शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब कदम आहे, स्वप्नाथ गर्जे आहे. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्या शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतलं, उद्या ही भूमिका कर्नाटक सारखी, कोल्हापूर सारखी जर झाली तर याला जबाबदार आम्ही नाही, याला जबाबदार तुम्ही. कारण या मीटिंग मध्ये काय होतं, अधिकारी कसे बोलतात, मीडियाला यांनी आतमध्ये येऊ दिलं नाही. पण मी त्या ठिकाणी तणलो, मी सांगितलं की लोकसभेमधलं अधिवेशन सुद्धा संसदेतलं बाहेर दाखवलं जातं, राज्य शासनाचं अधिवेशन सुद्धा विधानसभेचं बाहेर दाखवलं जातं, लाईव्ह केलं जातं. मग इथली चर्चा माझ्या शेतकऱ्यांना कळून द्या, या फरफीतला RSF मधला फरक कळून द्या, वजनातली काटेमारी कशी होऊन द्या. ही भूमिका पाहिल्यानंतर शेतकरी ठरवतील. आणि शेतकऱ्यांनी उद्या भूमिका जर उद्या हाती घेतली, या ठिकाणी शेतकरी जर आले, याची जबाबदारी या साखर लॉबीची पहिल्यांदा असेल, दुसऱ्यांदा या साखर आयुक्ताची असेल. मी आधी पुन्हा जबाबदारीने सांगतो, आमचं आंदोलन या साखर लॉबीच्या विरोधात आहे. कारण केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, परंतु या ठिकाणी साखर लॉबी मिळून फसवते. यांना कुठली जातपात धर्म पक्ष नाही, कुठला पक्ष नाही यांचा पक्ष एकच आहे, साखर कारखानदार. सगळे एकत्रित मिळून येऊन साखर उतारा कसा चोरायचा ते ठरवतात. 2,500च्या मशीन मध्ये सुद्धा शेताच्या बांधावर ऊसाची रिकव्हरी तपासली जाऊ शकते. हे आम्ही त्या ठिकाणी उदाहरण देऊन स्पष्ट केलं. रिकव्हरी तपासण्याची पद्धत पहिली बदला. VSI वर आमचा भरोसा नाही, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर आमचा भरोसा नाही. हे पूर्ण या साखर सम्राटाच्या बाजूचं VSI आहे. हे आम्ही या ठिकाणी आमची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.